हो. त्यासाठी कीवर्ड वगैरे घेतलेला, राईट. आणि आज आपण पुढचा पार्ट घेणार होतो, जे की काय असणार आहे, इनुमरेशन, राईट. इनुमरेट. इनुमरेशन, ठीक आहे. तो इनम, ठीक है, enum in CPP or C++ is a data type that contains fixed set of constants. ठीक आहे. याच्यामध्ये काय असणार आहे, तर हा कॅपिटल याच्यामध्ये काय असतात, तर एक फिक्स सेट ऑफ कॉन्स्टंट्स असणार आहेत आणि याला म्हणजे की आणि व्हॅल्यू पेअर्स मध्ये डेटा काय होत असतो, इटरेट होत असतो किंवा रिटर्न होत असतो. ठीक आहे. आणि इनम्स हे जे आहे ते कशासाठी यूज करतात, तर जेव्हा तुम्हाला इंडेक्सिंग म्हणजे इंडेक्सेस आणि व्हॅल्यू ह्या दोघांचं कंपॅरिझन करायचं असेल तर आपण इनम वगैरे यूज करत असतो. तो याच्यामधल्या काही पॉइंट्स आहेत, काही आपण इम्पॉर्टंट पॉइंट्स इनम इनम नावाचं एक काय आहे फंक्शन. तो बघा, पहिलं काय असेल की इनम improves टाइप सेफ्टी. ठीक आहे. हा टाइप सेफ्टी इम्प्रूव्ह करणार आहे. त्यानंतर इनम कॅन बी इझिली used in a switch. ठीक आहे. स्विच स्टेटमेंट मध्ये वगैरे आपण यूज करू शकतो. त्यानंतर इनम कॅन बी ट्रॅव्हर्स म्हणजे इटरेशन वगैरे आपण यूज करू शकतो. नेक्स्ट काय असेल की इनम कॅन बी or can have fields, comma, constructors and methods. ठीक आहे. हे सगळं काही असणार आहे आणि याच्यामध्ये भरपूर काही असतं. इनम कसं डिक्लेअर करतात तर ते बघा. याचं एखादं एक्झाम्पल म्हणून मी कंपायलर हे बघा, ऑनलाईन कंपायलर मी घेतोय. ठीक आहे. C++ मध्ये आणि ही लाईन काढून टाकायचे. त्यानंतर इथं युजिंग नेमस्पेस स्टँडर्ड सेमिकोलॉन लिहिलं. यानंतर पुढे आपण काय करतोय की मेन मध्येच किंवा मेनच्या वरतीच मी एक इनम ऑब्जेक्ट लिहित आहे. या इथं जाऊन काय करतोय, तर इनम इनम नावाचा एक फंक्शन यूज करून आपण वीक डेज मेन्शन करतोय. कसं मेन्शन करायचे, तर कर्ली ब्रेसेस मध्ये पूर्ण वीक्स आपण असं स्पेसिफाय करणार आहोत. मंडे, त्यानंतर ट्यूजडे. ठीक आहे. हो, तर मी एवढं कॉपी करून ठेवतो. त्यानंतर वेडनेसडे, ओके, कॉमा, थर्सडे, लाईक दिस, फ्रायडे आणि लास्ट काय असेल, नाही, सेकंड लास्ट काय आहे, सॅटरडे. नेक्स्ट काय आहे, नेक्स्ट अँड लास्ट, दॅट इज संडे. हे काय केलेत की आपण वीक्स म्हणजे एका वीक मधले पूर्ण डेटा इथं काय केलाय, सेव्ह करून ठेवलेला आहे. ऍट द एंड सेमिकोलॉन द्या आणि त्या मेन मध्ये जाऊन आता आपण
वीक इक्वल्स टू त्याचा एक ऑब्जेक्ट डिक्लेअर केला डे नावाचा. ठीक आहे, डे नावाचा काय असणार आहे ऑब्जेक्ट. असं जर का डिक्लेअर केला तर बघा काय होतं की हा 0, हा 1, त्यानंतर 2, 3, 4, 5, 6 असे यांचे इंडेक्सेस असणार आहेत. मंडेला इंडेक्स कोणता असणार आहे 0 आणि पुढे तसंच काय होईल की एक एक ना इन्क्रीमेंट होत जाणार आहेत. तो 0, 1, 2, 3, 4, 5, 6 असे काय होतील येणार आहेत. आणि मग आपण इथं डे इक्वल्स टू काय करूयात की फ्रायडे असं सेट करूयात किंवा लिहूयात आणि बघूयात की याचा आउटपुट काय येत आहे. सो सी आउट इथं कोटेशन मार्क मध्ये डे इक्वल्स टू आणि इथं काय असणार आहे तर डे प्लस 1, कारण इंडेक्सेस जे आहेत ते 0 पासून स्टार्ट होत आहेत. तर बघा 1 म्हणजे 0, 1, 2, 3, 4 4 येईल, बट ऍक्च्युअली किती असायला पाहिजे 1, 2, 3, 4, 5 असायला पाहिजे. म्हणून आपण इथं +1 केलं. ठीक आहे, 0 पासून स्टार्ट होतंय म्हणून. तो याला जर का आपण असं सेव्ह केलं आणि रन केलं बघूयात. बघा डे इक्वल्स टू काय झालंय 5 आलेला आहे. असं. तर तुम्ही कोणतंही असं इन्युमरेशन करू शकता. जसं की तुमच्या आता सपोज तुझ्याकडं लिस्ट ऑफ काय आहेत फ्रेंड्स आहेत. त्यांचे फ्रेंडची नावं तू अशी लिहू शकतो. कसं इनाम आणि मी फ्रेंड फ्रेंड्स असं लिहितोय. कर्ली ब्रेसेसमध्ये फ्रेंडची नावं लिहा. कसं की मी ए कॉमा बी कॉमा सी कॉमा डी कॉमा ई कॉमा एफ कॉमा जी असे कितीही लिहू शकता. ओके. आणि इथं खाली जाऊन काय करायचं तर ह्या फ्रेंड क्लासचा एक ऑब्जेक्ट क्रिएट करायचा फ्रेंड्स आणि मी इथं FRND असा एक ऑब्जेक्ट क्रिएट केला. फ्रेंडसाठी FRND असा एक ऑब्जेक्ट क्रिएट केला आणि सपोज मला काय करायचंय की लेट सपोज मी इथं तुझं नाव कुठंतरी लिहितो. ठीक आहे, असं इशिका. इशिका आता कोणत्या इंडेक्सला असेल बघ 0, 1, 2, 3 आणि 4 ला असणार आहे. किंवा दुसरीकडे लिहायचं असेल तरी चालेल. ठीक आहे, बट ऍक्च्युअली हा कुठं आहे ह्याचं लोकेशन अगोदर मी बीच्या इथं लिहितो. ठीक आहे, थर्ड लोकेशनला आहे. ठीक आहे, ए नंतर बी नंतर काय आहे इथं इशिका असणार आहे लाईक दिस. तर बघा 0 देन 1 देन 2 असं येईल. बट याच्यासारखंच जर का तुम्हाला प्रिंट करायचं असेल तर काय करावं लागणार आहे सी आउट किंवा एफ इज इक्वल्स टू किंवा आपण फ्रेंड FRND इज इक्वल्स टू मी इथं इशिका लिहितोय असं. आणि मग आपण सी आउट हे करून काय आहे तर फ्रेंड इक्वल्स टू काय करेल आपण FRND हे प्रिंट करणार आहोत. +1 करा म्हणजेच आपल्याला त्याचा एक्झॅक्ट इंडेक्स येईल. एंड करूयात. तर बघा काय यायला हवाय 0, 1, 2 त्यामध्ये +1 केलं तर 3 यायला हवाय. बघा काय आलं फ्रेंड 3 आलेला आहे असं. ठीक आहे, तो अशा प्रकारे आपल्याला आउटपुट इथं काय होतात तर येत असतात. इज दिस क्लिअर? इन्युमरेशन म्हणजेच काय आहे तर फक्त इंडेक्सेस वगैरे रिटर्न करतो हे लक्षात ठेवा. इंडेक्सेस वगैरे काय आहे इथं रिटर्न होणार आहेत. तो मी याचा जो काही स्निपिंग शॉट इथं कॉपी अँड पेस्ट इट हिअर. ठीक आहे, लाईक दिस. तो अशा प्रकारे हे काय असेल की हे असणार आहे. ओके,
इनोमरेशन म्हणजेच काय होतं, तर इंडेक्सेस येतात ऍक्च्युअली 0, 1, 2, 3, 4, 5, 6 असा पूर्ण डेटा येतो आणि त्याचा आउटपुट काय असणार आहे, तर इंडेक्सेस रिटर्न होतात. आता सपोज की आपण इशिका घेतलं तर त्याचा इंडेक्स काय आहे, ऍक्च्युअली इथं 2 असणार आहे, 0 पासून स्टार्ट होतोय म्हणून. ठीक आहे, बट आपण 0 पासून स्टार्ट होतोय म्हणून याला +1 करून काय करतोय, प्रिंट करतोय, म्हणून इथं 3rd रँक आलेला आहे असं. ठीक आहे, अदरवाईज +1 केलं नसतं तर 2 आलं असतं. ठीक आहे, असं. तर हे इन्युमरेशन मध्ये येतं. ठीक आहे, कधी यूज झालं तर त्यासाठी हे आहे. आणि आता आपण नवीन कन्सेप्ट एक बघणार आहोत, दॅट इज कॉल्ड फ्रेंड फंक्शन. फ्रेंड फंक्शन. ठीक आहे, तो फ्रेंड फंक्शन याचं मीनिंग काय आहे, की आपण असा डेटा ज्याला म्हणजे ज्या पर्टिक्युलर फंक्शनला डेटा शेअर करू शकतो. ठीक आहे, जसं की रिअल लाईफ मध्ये सुद्धा असतं. सो अ फंक्शन इज डिफाइंड ॲज अ फ्रेंड फंक्शन in C++. Then the protected and private data, आपण जे ऍक्सेस स्पेसिफायर्स म्हटलं होतं ना, तो त्यामधले प्रोटेक्टेड आणि प्रायव्हेट डेटा जो आहे, डेटा ऑफ द क्लास कॅन बी accessed can be accessed using the function. ठीक आहे, हे जे काही क्लासेस आहेत हे काय करू शकतात, तर यूज केले जाऊ शकणार आहेत. ओके, असं. आणि पुढे काय, तर बाय युजिंग द कीवर्ड, एक कीवर्ड यूज करतो आपण. कीवर्ड कोणता, फ्रेंड नावाचा. ठीक आहे, फ्रेंड. कंपायलर नोज, कंपायलरला माहिती पडतं की द गिवन फंक्शन इज अ फ्रेंड फंक्शन. ठीक आहे, दिलेलं जे काही फंक्शन आहे ते फ्रेंड फंक्शन आहे. ठीक आहे, सो फॉर ऍक्सेसिंग द डेटाला ऍक्सेस करण्यासाठी काय असतं, द डिक्लेरेशन ऑफ अ फ्रेंड फंक्शन. ठीक आहे, शुड बी डन inside the body of the class, body of a class, starting with the keyword. ठीक आहे, कोणता कीवर्ड, तर फ्रेंड. असं या कीवर्डनं काय व्हायला हवंय, की डिक्लेरेशन स्टार्ट व्हायला हवंय. मग याचं सिंटॅक्स कसा आहे बघा, तर आपण क्लास नावाने क्लास डिक्लेअर करत असतो. इथं क्लासचं नाव येणार आहे, क्लास अंडरस्कोर नेम. त्यानंतर कर्ली ब्रेसेस मध्ये इथं काय करायचं, तर फ्रेंड, आणि मग पुढे काय असणार आहे, डेटा टाईप, कोणत्या टाईपचं फंक्शन आहे ते, आणि मग इथं फंक्शनचं नाव असेल. ठीक आहे, ब्रॅकेटमध्ये जर का त्या फंक्शन मध्ये काही आर्ग्युमेंट्स असतील तर ते आर्ग्युमेंट्स असणार आहेत. ओके, तसे. आणि मग काही फील्ड्स वगैरे येणार असतील तर येतील इथं. ठीक आहे, असं. तो इन दिस वे आपण काय करतो, तर फ्रेंड फंक्शन वगैरे यूज करत असतो.